नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचे प्रश्न उत्तर. तर पहिला क्वेश्चन आहे, विरुद्धलिंगी शब्द निवडा. खोड. पहिला ऑप्शन आहे खोडी, दुसरा ऑप्शन आहे खोडीण, तिसरा ऑप्शन आहे गाय, चौथा ऑप्शन आहे कालवड. तर बरोबर उत्तर आहे कालवड. दुसरा क्वेश्चन आहे, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. शेतकरी होणे. पहिला ऑप्शन आहे गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे, दुसरं ऑप्शन आहे 6 जणांना माहीत होणे, तिसरं ऑप्शन आहे 3 जणांना माहीत होणे, चौथं ऑप्शन आहे 6 जणांनी मिळून ठरवणे. बरोबर उत्तर आहे पहिलं. क्वेश्चन नंबर तिसरा, पुढील म्हणीचा अर्थ. बावळी मुद्रा केवळी निद्रा. पहिलं ऑप्शन आहे तिरळा मनुष्य, दुसरं ऑप्शन आहे दिसण्यास बावळट परंतु हुशार मनुष्य, तिसरा ऑप्शन आहे चमत्कारिक मनुष्य, चौथा ऑप्शन आहे दिसण्यास भोळा पण दृष्ट मनुष्य. बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं. क्वेश्चन नंबर 4, बहुविग्री समासाचे उदाहरण खालील पर्यायातून शोधा. पहिलं ऑप्शन आहे गावदेवी, दुसरं ऑप्शन आहे नीलकंठ, तिसरं ऑप्शन आहे हरिहर, चौथं ऑप्शन आहे मावस भाऊ. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 नीलकंठ. क्वेश्चन नंबर 5, खालीलपैकी सर्वनामिक विशेषण कोणते आहे. एक आहे बोलकी बाहुली, दुसरं ऑप्शन आहे तो पक्षी, तिसरं ऑप्शन आहे सर्व रस्ते, चौथा ऑप्शन आहे पहिला वर्ग. बरोबर उत्तर आहे तो पक्षी. क्वेश्चन नंबर 6, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. पहिलं ऑप्शन आहे चंद्र, दुसरं ऑप्शन आहे लेखनी, तिसरे ऑप्शन आहे कडूपणा, चौथा ऑप्शन आहे गारवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 लेखनी. क्वेश्चन नंबर 7, अलंकार ओळखा. रामाचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. पहिलं ऑप्शन आहे अनुप्रास, दुसरं ऑप्शन आहे रूपक, तिसरं ऑप्शन आहे उपमा, चौथं ऑप्शन आहे उपमा. सॉरी, थोडी मिस्टेक झाली. तर बरोबर उत्तर आहे उपमा. क्वेश्चन नंबर 8, खालील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा. पोहणे शरीर प्रकृतीस हितवह आहे. पहिलं ऑप्शन आहे मिश्र वाक्य, दुसरं ऑप्शन आहे केवळ वाक्य, तिसरं ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, चौथं ऑप्शन आहे प्रधान वाक्य. तर बरोबर उत्तर आहे 2 केवळ वाक्य. क्वेश्चन नंबर 9, म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. उथळ पाण्याला खळखळाट फार. पहिलं ऑप्शन आहे पाण्याला खळखळाट फार, दुसरं ऑप्शन आहे ज्याच्या अंगी गुण थोडा तो जास्त बढाई मारतो, तिसरं ऑप्शन आहे दगड डोंड्यावरून पाणी वाहते, चौथं ऑप्शन आहे अंगी गुण असताना बढाया मारणे. तर बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं, ज्याच्या अंगी गुण तो थोडा जास्त बढाई मारतो. क्वेश्चन नंबर 10, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास डॅश डॅश म्हणतात. पहिलं ऑप्शन आहे केवळ वाक्य, दुसरं ऑप्शन आहे मिश्र वाक्य, तिसरं ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, चौथं ऑप्शन यापैकी नाही. या प्रश्नात थोडी मिस्टेक झाली आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 केवळ वाक्य. क्वेश्चन नंबर 11, बसमध्ये संजयला मळमळते. प्रयोग ओळखा. पहिलं ऑप्शन आहे कर्तरी, दुसरं ऑप्शन आहे कर्मणी, तिसरं ऑप्शन आहे भावे, चौथा ऑप्शन आहे अकर्मक कर्तरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 भावे. निशा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 आहे रजनीनाथ, ऑप्शन 2 आहे यामिनी, ऑप्शन 3 आहे रास, ऑप्शन 4 आहे काळोख. तर बरोबर उत्तर आहे यामिनी. क्वेश्चन नंबर 13, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता. ऑप्शन 1 आहे घराला भाडे नसणे, ऑप्शन 2 आहे शाळा, ऑप्शन 3 आहे तुरुंग, ऑप्शन 4 आहे मंदिर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 तुरुंग. क्वेश्चन नंबर 14, त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे. ऑप्शन 1 आहे तृतीया, ऑप्शन 2 आहे चतुर्थी, ऑप्शन 3 आहे सप्तमी, ऑप्शन 4 आहे द्वितीया. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 सप्तमी. क्वेश्चन नंबर 15, खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. पहिलं ऑप्शन आहे धरती, दुसरं ऑप्शन आहे पृथ्वी,
तिसरा ऑप्शन आहे जमीन, चौथा ऑप्शन आहे धरा. तर बरोबर उत्तर आहे पृथ्वी. क्वेश्चन नंबर 16. मी सिनेमा पाहिला, अपूर्ण भविष्यकाळ करा. पहिलं ऑप्शन आहे मी सिनेमा पाहत असेल. दुसरं ऑप्शन आहे मी सिनेमा पाहून. ऑप्शन 3 आहे मी सिनेमा पाहणार आहे. ऑप्शन 4 आहे मी सिनेमा पाहिलेला असेल. तर बरोबर उत्तर आहे मी सिनेमा पाहत असेल. क्वेश्चन नंबर 17. वाक्याचा प्रकार ओळखा. सर्वांनी शांत बसा. पहिलं ऑप्शन आहे संकेतार्थी, दुसरं ऑप्शन आहे विद्यार्थी, ऑप्शन तिसरं आहे संयुक्त, ऑप्शन 4 आहे आज्ञार्थी. तर बरोबर उत्तर आहे आज्ञार्थी. क्वेश्चन नंबर 18. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा. ऑप्शन 1 आहे विशेषण, ऑप्शन 2 आहे उभयान्वयी अव्यय, ऑप्शन 3 आहे सामान्य नाम, ऑप्शन 4 आहे क्रियाविशेषण. तर बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषण. क्वेश्चन नंबर 19. खालील वाक्यातील मूळ विधेय कोणते? जयतास घरी येण्यास उजाडले. ऑप्शन 1 आहे जयतास, ऑप्शन 2 आहे घरी येण्यास, ऑप्शन 3 घरी येण्यास उजाडले, ऑप्शन 4 आहे उजाडले. तर बरोबर उत्तर आहे 4 उजाडले. क्वेश्चन नंबर 20. लांडगा या विशेषण साधित धातू कोणता? ऑप्शन 1 आहे लंगडणे, ऑप्शन 2 आहे लंगडा, ऑप्शन 3 आहे लंगड, ऑप्शन 4 आहे लंगडू. तर बरोबर उत्तर आहे लंगडणे. क्वेश्चन नंबर 20. खालील दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा. ऑप्शन 1 आहे 7 8, ऑप्शन 2 आहे मंदिर, ऑप्शन 3 आहे झाड, ऑप्शन 4 आहे किडूक मिडूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 22. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. ऑप्शन 1 आहे तत्सम, ऑप्शन 2 आहे तद्भव, ऑप्शन 3 आहे देशी, ऑप्शन 4 आहे कानडी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 तद्भव. क्वेश्चन नंबर 23. खालीलपैकी अचूक शब्द कोणता? 1 आहे बुभुक्षित, ऑप्शन 2 आहे बुभुक्षित, ऑप्शन 3 आहे बुभुक्षित, ऑप्शन 4 आहे बुभुक्षित. तर बरोबर उत्तर आहे बुभुक्षित. क्वेश्चन नंबर 24. केळ या नामाचे अनेकवचनी रूप. ऑप्शन 1 आहे केळी, ऑप्शन 2 आहे केळे, ऑप्शन 3 आहे केळ, ऑप्शन 4 आहे केळ्या. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 केळी. शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. गुणी या शब्दाचा कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो? ऑप्शन 1 आहे ऊन, ऑप्शन 2 आहे अव, ऑप्शन 3 आहे अन, ऑप्शन 4 आहे बे. तर बरोबर उत्तर आहे अव. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत जाईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.